लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वळसंग पोलिसांच्या वतीने कुंभारी परिसरात वाहनांची कडक तपासणी करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वळसंग पोलीस स्टेशनतर्फे कुंभारी परिसरात कडक वाहन तपासणी मोहीम सुरू आहे। सर्व 4 चाकी तसंच दुचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे। वाहनांची कागदपत्रही तपासली जात आहेत। या कारवाईबाबत पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांनी अधिक माहिती दिली। लोकसभा निवडणूक 2019च्या अनुषंगाने या ठिकाणी स्टॅटिक टीम नेमण्यात आलेली आहे कुंभारी टोल नाका येथे। तर या टीममध्ये महसूलचा एक कर्मचारी आहे, आमचे 2 पोलीस कॉन्स्टेबल आणि एक फोटोग्राफर, अशी चौघांची एक टीम आहे। या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी PSI असतील, API किंवा आमचे DYSP, ॲडिशनल SP, SP साहेब या ठिकाणी वेळोवेळी भेट देतात आणि कामकाज व्यवस्थित चाललं आहे का त्याची पाहणी करतात आणि योग्य त्या सूचना देतात। तर या ठिकाणी या स्टॅटिक टीमचं काम आहे, या आचारसंहितेमध्ये इलिगल कॅश असेल, वेपन्स असतील किंवा प्रचाराचं साहित्य असेल, असं काय जर आढळून आलं तर आपण त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आपण गुन्हा दाखल करतो। आणि ही निवडणूक जी आहे ती एकदम शांततेनं आणि योग्य रीतीनं पार पाडण्यासाठी आपण जिल्ह्यामध्ये माननीय SP साहेब आणि कलेक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी स्टॅटिक टीम, फ्लाईंग स्क्वॉड नेमण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने ते वेळोवेळी त्या स्टॅटिक टीम असेल किंवा फ्लाईंग स्क्वॉड असेल त्यांना ज्याप्रमाणे सूचना आहेत त्याप्रमाणे ते योग्य काम करीत आहेत। आणि त्यासाठी या ठिकाणी जे स्टॅटिक टीम आहे ती 2 शिफ्टमध्ये आहे। 2 पोलीस कायमस्वरूपी येथे बंदोबस्त करत आहेत। निवडणूक संपेपर्यंत ही मोहीम सुरूच राहील अशी माहिती यावेळी देण्यात आली।